नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शाहिद कपूरचा देवा हा मूवी रिलीज झालेला आणि हा मूवी मी बघितलेला आहे. तर या मूवीचा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. या मूवीच्या कास्टिंग बद्दल बोलाल तर मेन रोलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे स्वतः शाहिद कपूर एक पोलीस ऑफिसरच्या रोलमध्ये जे मॅड आहेत, अग्रेसिव्ह आहेत, डॅशिंग आहे, रफ टफ असं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे. त्यांच्या अगेन्स्ट पूजा हेगडे आहेत जे एक रिपोर्टरचा रोल प्ले करतात. त्यावर मराठी कलाकार सुद्धा खूप आहेत या मूवीमध्ये. त्यामध्ये आहेत किशोरी शहाणे वीज आहेत. गिरीश कुलकर्णींनी सुद्धा एक पॉलिटिशियनचा रोल प्ले केलेला आहे. परंतु मूवीला जो टर्निंग पॉईंट किंवा लिफ्ट केलेला आहे, जे आपले मराठी कॅरेक्टर आहे त्यांचं नाव आहे उपेंद्र लिमे, ज्यांनी ॲनिमल मूव्हीमध्ये सुद्धा एक असाच एक वेगळा रोल प्ले केला. त्याच लहजाचा रोल यांनी या देवा या मूव्हीमध्ये प्ले केलेला आहे आणि पूर्णपणे त्या मूव्हीला एक कलाटणी दिलेली आहे. असे कास्टिंग आहे. तर ह्या मूव्हीच्या मी म्युझिककडे येणार आहे. तर या मूव्हीमध्ये फक्त एकच गाणं आहे आणि ते इंटरव्हलच्या अगोदरच आहे. आणि बीजीएम म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलाल तर खूप छान बॅकग्राऊंड म्युझिक दिलेली आहे. कारण एक ही जी मूव्ही आहे एक ॲक्शन आणि एक इन्व्हेस्टिगेशन वर आधारित मूव्ही आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिकने खूप चांगलं काम केलेलं आहे या मूव्हीमध्ये. आणि डायलॉग बद्दल बोलाल तर डायलॉग पण काही काही ठिकाणी खूप छान वापरलेले आहेत. एक ॲक्शन पॅक्ड मूव्ही असणार आहे. त्याचबरोबर जर याच्यामध्ये एक दोन किसिंग सीन सुद्धा आहेत आणि शाहिद कपूरने दोनदा एक हँड एक वल्गर गेस्चर सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही फॅमिली बरोबर बघायला जाणार असाल तर थोडंसं एक डिस्कम्फर्टेबल होईल तुम्हाला. परंतु ओव्हरऑल मूव्ही खूप छान आहे. तर मित्रांनो, ही जी मूव्ही आहे देवा, ही एक साऊथ मूव्हीची रिमेक केलेली आहे जिचं नाव होतं मुंबई पोलीस. ती मूव्ही काय मी बघितलेली नाही. आणि ह्या मूव्हीच्या स्टोरी लाईन बद्दल सांगेन तर ही एक इन्व्हेस्टिगेशन आहे, मर्डरची इन्व्हेस्टिगेशन आहे. आणि क्लायमॅक्समध्ये आपल्याला जो गुन्हेगार कळतो तो एक थोडंसं एक सस्पेन्स असतं, एक आश्चर्याचा धक्का सुद्धा मिळतो. जर तुम्हाला एक ॲक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन मूव्ही बघण्याची खूप आवड असेल तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता ही मूव्ही. आणि एक शाहिद कपूरने चांगला रोल प्ले केलाय. पूर्णपणे मूव्ही त्यांच्या अवतीभोवतीच फिरत असते. त्यांनी देव आमरे म्हणून नावाचं कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे. तर मित्रांनो, या मूव्हीचं जर तुम्ही पहिलं ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला कबीर सिंगची आठवण नक्की झाली असेल. परंतु तसा मूव्ही नसून एक लव्ह स्टोरी वगैरे याच्यावर डिपेंड नसून एक वेगळंच एक सस्पेन्स आहे, एक थ्रिलर आहे, ॲक्शन आहे. तर असा मूव्ही एक इन्व्हेस्टिगेशन टाईप मूव्ही आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. आणि जर तुम्हाला एक एक इन्व्हेस्टिगेशन आणि एक सस्पेन्स मूव्ही बघण्याची आवड असेल तर तुम्ही एकदा जाऊन हा मूव्ही बघू शकता. तर ह्या मूव्हीला मी ओव्हरऑल 5 आउट ऑफ 3 स्टार देईन. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.